तुम्हाला या स्क्रीनवरती एक खेळणी दिसत असेल. या खेळणीचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणावरून आपण हिला फेकतो ती पुन्हा आपल्यापर्यंतच येऊन पोहोचते. मग आपल्या डे 10 मध्ये लेखिकेने देखील आपल्याला याच इफेक्टबद्दल सांगितलं आहे. याला बूमरँग इफेक्ट असं म्हणतात. लेखिकेच्या मते ज्या वेळेस आपण पैसे हे ट्रान्सफर करतो, गुगल पे करतो, फोन पे करतो, त्यावेळेस आपल्याला आपलं बँक बॅलन्स हे कमी होण्याची भीती वाटते किंवा माझ्या हातून सारखा पैसा जात आहे असं मनात भावनाही येत असते. कुठेतरी हीच भावना मॅच होऊन यासारख्या नेगेटिव्ह भावना आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा यायला लागतात. मग या 10व्या दिवशी आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे की ज्या वेळेस आपण पैसे देऊ त्या वेळेस आपण पॉझिटिव्ह असायला हवं आणि हा पैसा 10 पटीने पुन्हा माझ्याकडे येणार आहे अशा भावनेने आपण पैसा हा दिला पाहिजे. मग अशा पद्धतीने डे 10ची प्रॅक्टिस ही करत राहा आणि भेटूया आपल्या डे 11 मध्ये. धन्यवाद.